मंथन न्यूज महाराष्ट्र। देशात द्रोही करण्याचे राजकारण सुरू आहे। आम्ही हिंदू आहोत, मात्र धर्माच्या नावावर कधीही मते मागितली नाहीत। मी कामाच्या जोरावर मते मागितली, धर्माच्या नावावर नाही मागितली। कोणत्याही प्रकारची कट्टरता हा अतिरेक असतो। तो कोणत्याही धर्मात कट्टरता असली तरी तो अतिरेक असतो। लोकसभा निवडणुकीत याचे लोक द्वेष पसरवत होते। ध्रुवीकरणाच्या लोकाला बळी पडू नका। यूट्यूब आणि व्हॉट्सअपवर येणारी लोक बिनकामाची असतात। आता सोशल मीडियावर कोणी ट्रोल केले तर गप्प बसू नका। कोणी समाजात द्वेष पसरवेल त्यावेळी पोलिसात तक्रार द्या। कार्यक्रम हे अधिवेशन उपस्थित सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व पद्मशाली बंधू आणि भगिनींनो, जय मार्कंडे, जय जय मार्कंडे। मी आज महेश अण्णांचे मनापासून अभिनंदन करते, आभार मानते की अनेक जणांनी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे हा कार्यक्रम फेल घालवण्याचा प्रयत्न केला, पण एवढ्या लवकर सोलापुरात एवढी चांगली उपस्थिती कमी असते आणि एवढे सगळे तुम्ही या ठिकाणी आलात, सगळे महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, त्याबद्दल तुमचं मनापासून महेशांना अभिनंदन करते। आज माहिती आहे म्हणून तुम्ही सूर्यवंशी, कोटे काका नेहमी म्हणायचे सूर्यवंशी चंद्रवंशी, पण हा कार्यक्रम तुम्ही सक्सेस करून दाखवलात। तुम्ही साहेबांना आणि मला या कार्यक्रमासाठी बोलवलं, मला प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी बोलवलं। मी मनापासून आपल्या सगळ्यांची, समाजाची ऋणी आहे। मी आज माझ्या मनातून आभार व्यक्त करायला पण इथे उभी आहे। आज 15 वर्ष तुम्ही मला शहर मध्याचा आमदार म्हणून सांभाळलं। आज तुमच्यामुळे मी आमदार होऊ शकली 15 वर्ष, आणि आज तुमच्या आशीर्वादाने मी या सोलापूर लोकसभेची खासदार झाली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते। पद्मशाली समाजाचे बीडी कामगार अक्का चेल्लेंचा 2009 पासून आजपर्यंत प्रत्येक अधिवेशनात मी बीडी कामगाराचा उल्लेख केलाय, कारण का जेवढं मला बीडी कामगाराच्या महिलेनी शिकवलंय तेवढं कदाचित मी शाळेतून पण शिकली नाही, कॉलेजमधून पण शिकली नाही। कष्ट करायचे, रात्रंदिवस काम करायचं, पैसे कमवायचे, कसं इलेक्शनच्या ऐन तोंडावर यांची घोषणाबाजी चालू आहे। विमान सेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तुमच्या आवडीचा IT पार्क होणार नाही, आणि विमान सेवा अजूनही सुरू झाली नाही। आणि म्हणून मला द्वेष आहे, म्हणून मला वाईट वाटतं की बीजेपी आपल्या देशाला, आपल्या लोकांना कशी फसवते। ही वेळ आहे, ही वेळ आहे की देशाचा विचार करा। कोणत्याही प्रकारची कट्टरता हा अतिरेकच असतो, लक्षात घ्या। मग ती कोणत्याही समाजात असू दे, कोणत्याही प्रकारची कट्टरता आपल्या देशाला ही हानिकारकच असते, ही लक्षात घ्या। आपल्या देशामध्ये कधीही कट्टरता नव्हती। आपल्या देशाचं फॅब्रिक, तुमच्या अंगात जो DNA आहे ना, तो सर्वधर्म समभावचा आहे। आधीपासून तुम्ही सर्वधर्म समभावला मतदान केलं आहे, पण ही बीजेपी तो DNA बिघडवायचा प्रयत्न करते, कारण का त्यांनी कामं केली नाही आहेत, म्हणून लोकांमध्ये भेदभाव निर्माण करून मतं मागा। तुम्ही बघा त्यांची भाषणं, माझ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये कुठून कुठून लोक आली आणि सोलापुरात फक्त दंगली पसरवायचा प्रयत्न केला, अशी भाषणं असतात। अहो, लोकसभा आहे ती लोकसभा, ते एवढं पवित्र मंदिर आहे लोकशाहीचं। तुम्ही कामाबद्दल बोला, विकासाबद्दल बोला, आमच्या कामगारांबद्दल बोला, आमच्या बीडी उद्योगाबद्दल बोला, कोणीच काही बोललं नाही। पंतप्रधान म्हणाले की आम्ही येऊन यंत्रमागांना पोलिसांचे युनिफॉर्म देऊ। यंत्रमाग हे टॉवेल आणि चादरी, पोलिसांचे युनिफॉर्म, रेडीमेड गारमेंट, कोणतेही एक दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलं नाही। हात जोडून विनंती करते सोलापूरसाठी आणि या देशासाठी आणि समाजासाठी आम्ही लढू, आम्ही रान पेटवू, आम्ही रस्त्यावर येऊ समाजासाठी, आणि मी करते, कळकळीने मी काम करत असते। पकडा आम्हाला काम करा नाही केला तर, पण एकत्र राहून या सोलापूरला, या यंत्रमाग कारखान्यांना
या बीडी कारखाना कामगारांना वाचवायचं असेल तर एकत्र येऊन या ध्रुवीकरणाच्या रोगाला बळी पडू नका. पण बीजेपीने आमचा तो प्रयत्न फेटाळला. आज एवढे वर्ष सत्तेत आहे पण ना सेंट्रल गव्हर्नमेंट ना स्टेट गव्हर्नमेंट कडून एकदा पण यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाचा उल्लेख होत नाही. बीडी कामगार तर अस्तित्वातच नाहीये. एकदा पण पार्लमेंटमध्ये त्यांचा उल्लेख होताना मला दिसलं नाही किंवा विधिमंडळात होताना दिसलं नाही. रेडीमेड गार्मेंटचा पण तोच प्रश्न आहे. टेक्सटाईलची आज बुद्धारामजी असतील, पेंटप्पा गड्डमजी असतील, प्रो चायना पॉलिसी जी ह्या गव्हर्नमेंटची झाली आहे ज्याच्यामुळे आपला टेक्सटाईल मार खातोय. खरं तर सगळीकडे एजंट्याच आहेत. काल दरवाढ झाली आहे. तूर आणि सोयाबीन एवढं मोठं प्रोडक्शन झाले तरी दरवाढ झाली आहे. ह्यासाठी शासन कारणीभूत आहे. कारण का त्यांचा एकमेव एजंट म्हणजे अदानी, त्यांना फायदा होण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम हे बीजेपी सरकार देत आहे. महेश अण्णा, तुम्ही म्हणालात की आपल्या समाजाचा एक आमदार खासदार झाला पाहिजे. पण मला थोडंसं तिथे तुम्हाला काउंटर करायचं आहे. कारण का समाजाचीच लोक समाजाचे प्रश्न मांडतात असं नाही आहे. आदरणीय शिंदे साहेबांनी टेक्सटाईल पॉलिसी एवढी मोठ्या प्रमाणात या सोलापुरात आणली, टेक्सटाईल पॅकेज आणलं. तुम्ही मला एवढ्या मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिला, 15 वर्ष तुमचं नेतृत्व करायची संधी दिली आणि मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली. यंत्रमाग कामगार, बीडी कामगारांबद्दल मी प्रश्न मांडू शकते असते. पण समाजाचं प्रतिनिधित्व लोकसभेत आणि विधानसभेत वाढायला पाहिजे या मताची मी आहे. 100% तर समाजाला ताकद मिळते. पण जेव्हा प्रश्न मांडायचा विषय येतो तेव्हा फक्त समाजाची लोक मांडतात असं नाहीये. आम्ही पण सक्षमरित्या समाजाचे प्रश्न मांडले कारण का शेवटी आशीर्वाद तुमचा आहे. आणि कधीही काँग्रेसचं असं धोरण नाही आहे की चौकटी एक फक्त समाजापुरती ठराविकच काम करणं किंवा ह्या समाजाने मतं दिलेत म्हणून त्यांचेच प्रश्न मांडायचे, ह्यांनी नाही दिले म्हणून ह्यांचे नाही मांडायचे असं आमचं धोरण माझं तर नाही आहे. माझी संस्कृती तशी नाही आहे. माझ्या वडिलांनी मला ती शिकवण दिली नाही आहे. सगळ्यांचे प्रश्न मांडायला, जो वंचित आहे, जो कष्ट करणारा कामगार आहे त्याचे प्रश्न पहिले मांडण्याची संस्कृती काँग्रेसची आहे, संस्कृती माझी आहे. तो माझा अधिकार आहे. तो माझ्याकडून कोणी खेचून घेऊ शकत नाही. पण समाजाचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे. मग महापालिका असू दे, विधानसभा असू दे किंवा पार्लमेंट असू दे, पण जोपर्यंत समाज एक होत नाही तोपर्यंत ते प्रतिनिधित्व वाढू शकणार नाही. कंटेम्पमेंटवर तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीत केलं आहे. शेवटचा पॉईंट तुमच्या समोर टाकते आणि मी माझं भाषण संपवते. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्या देशाला खूप मोठी कीड लागली, फंगस लागली. आपल्या देशाला दृष्ट लागली ध्रुवीकरणची. हिंदू मुस्लिमचा वाद बीजेपीने आपल्या देशामध्ये पेटवला. जात पात धर्मावर बीजेपीने राजकारण केलं. त्या गोष्टीला अनेक जण बळी पडले. असं जेव्हा होतं, जेव्हा कामाला महत्व न देता आपण धर्माच्या राजकारण मध्ये अडकतो तेव्हा समाजाचा नुकसान झालं. महेशांना म्हणाल्याप्रमाणे आपण सगळे हिंदू आहोत, आपण सगळे देवधर्म करतो. कदाचित मी जास्त करते पूजापाठ, आम्ही सगळे करतो, पण धर्माचं राजकारण मी करत नाही. समाजाचं राजकारण मी करत नाही. धर्माच्या नावावर मी वोट आजपर्यंत मागितले नाही. पण तुम्ही मतदान केलंय मला. हाच समूह ज्यांनी एकेकाळी सर्वधर्म समभावावर मतदान केलंय, ह्या वेळेस ह्या समूहाला काय झालं, ह्या वेळेस या समाजाला काय झालं हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. तुम्ही विमानतळाचं उद्घाटन शिंदे साहेबांनी अनेक वर्ष आधी केलंय. शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला 30 विमानं लँडिंग आणि टेक ऑफ सोलापूर विमानतळावर झालेली आणि हे आज विमानतळाचं उद्घाटन करताय. आम्हाला फसू नका, तुम्ही फसू नका. आम्हाला विमानतळ नको आहे. विमानतळ आपल्या इथे आहे. आपल्याला विमान सेवा पाहिजे. विमान सेवेचा एक पण उल्लेख केला नाहीये. कोणत्याही कंपनीशी अजूनही गव्हर्नमेंट बोलली नाहीये. हे फक्त इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला फसवण्याचा गेम प्लॅन आहे, दुसरं काही नाहीये. इलेक्शनच्या ऐन तोंडावर यांची घोषणाबाजी चालू आहे. विमान सेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तुमच्या आवडीचं IT पार्क होणार नाही आणि विमान सेवा अजूनही सुरू झाली नाही. आणि म्हणून मला द्वेष आहे, म्हणून मला वाईट वाटतं की बीजेपी आपल्या देशाला, आपल्या लोकांना कशी फसवते. ही वेळ आहे
ही वेळ आहे की देशाचा विचार करा.